या ठिकाणामध्ये जमण्याचा जर आमचा हेतू काय असेल तर प्रभूची ओळख अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला होणं गरजेचं आहे। या पृथ्वी तलावरती आम्ही राहत आहोत, परंतु जसं प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आल्यावर येशूचे शिष्य धार्मिक लोक त्यानंतर निकोदेमस सारखा एक परुषी येशूला जाऊन एक प्रश्न विचारतो की स्वर्ग राज्यात जाण्यासाठी मला नेमकं काय करावं लागेल। जो लोकांना शिकवतो, धर्मशास्त्र सांगतो, धर्माचा गाढा अभ्यास करणारा व्यक्ती, परंतु एक प्रश्न अनुत्तरित ज्याचं उत्तर शोधण्यासाठी तो रात्रीच्या समयी येशूकडे गेला। धर्मशास्त्र शिकवणं आणि स्वर्ग राज्य या दोन गोष्टींची सांगड घालणं त्याला जमलंच नाही। धर्मशास्त्र शिकवतोय, अभ्यास करतोय, आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यावरती त्याच्या मनाला एक चुटपुट लागली, मी हे सगळं करतोय पण मला स्वर्ग कसा मिळणार आहे। पहा, धर्मशास्त्र शिकणं, धर्मशास्त्र त्याच्याविषयी बोलणं, या गोष्टी आणि स्वर्ग राज्य हे सगळं वेगळं आहे, सगळं वेगळं आहे। आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आल्यावर त्यानं सुद्धा या गोष्टीला छेद लावून टाकला। तो शास्त्री पुरुषांना म्हणतो, सभास्थानामध्ये चव्हाट्यावरती उभं राहून लांब लांब झगे घालून लोकांकडनं सलाम करून घेण्यामध्ये तुम्हाला धन्यता वाटते। ज्या लोकांनी आतापर्यंत लोकांना देव समजावून सांगितला, स्वर्गातल्या देवाविषयीची माहिती सांगितली, पण प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर येऊन तो या सगळ्या गोष्टी खंडित करून टाकतो। बप्तिस्मा करणारा योहान त्यांच्याकडे पाहून म्हणतो, अरे चुना लावलेल्या थडग्यांनो, येशू ख्रिस्त या धार्मिक लोकांना म्हणतो, तुम्ही बाहेरून वाटी साफ करता पण आतमधनं वाटी साफ नाही। वा, किती आमचं बाह्यकारी जीवन जे आम्हाला वाटतं ना, त्याच्याकडे आम्ही एवढा फोकस केला, एवढा फोकस केला, नेमकी आंतरिक शुद्धता, आंतरिक शुद्धता। म्हणून मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरच्या प्रवचनामध्ये तो म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील। सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? ही अंतःकरणाची शुद्धता। आणि ती होणार कशी काय? अंतःकरणाची शुद्धता। मग पृथ्वी तलावरती आल्यावर येशूनं जर पहिलं काम काय केलं असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या शुद्धतेचं काम केलेलं आहे। आणि बघा, देवाच्या पुत्राला एकाला सुद्धा ओळखता आलं नाही, एकाला सुद्धा नाही। कोण होते क्रुसावरती देणारे लोक? धार्मिक लोक। येशूच्या जन्माच्या वेळेस ज्ञानी लोक त्याचा शोध घेत हेरोदाकडे आले आणि हेरोदाला प्रश्न करायला लागले, राजाचा जन्म या राजवाड्यामध्ये झाला का? का तर आकाशामध्ये तारा पाहिला, असं लिहिलं। हेरोदानं सुद्धा काय केलं तर हेरोदानं सगळे धार्मिक लोक एकत्र केले आणि विचारलं, अशा कोणत्या मसीहाचा जन्म व्हायचा होता का? आणि त्यानं पण शास्त्र शोधून काढलं, धार्मिक लोकांनी शास्त्र शोधलं। बरं, शास्त्र शोधून नेमकं त्यांनी काय साध्य केलं? त्या हेरोदानं येशूचा शोध घेऊन त्याला मारण्यासाठी फरमान काढलं। म्हणजे शास्त्राचा शोध कशासाठी? काय शास्त्राचा फायदा झाला? म्हणूनच म्हटलं की जर प्रभूला पाहायचं, देवाला ओळखायचं, तर पहिल्यांदा हृदय शुद्ध होणं फार गरजेचं आहे। हृदय शुद्ध कसं होणार? हृदय शुद्ध। आणि या पृथ्वी तलावर कोण शुद्ध हृदयाचे लोक आहेत? असे असंख्य प्रश्न आमच्या समोर आहेत। आणि येशू ख्रिस्त जेव्हा त्याचा जन्म या पृथ्वी तलावरती झाला, त्याच्या जन्माच्या द्वारे त्यात अनेक सिद्धांत त्यांनी सांगितले, अनेक सिद्धांत। तसं आम्ही पाहतो की जन्माच्या वेळेस पुष्कळ लोकांनी
मरियनं ज्यास दार वाजवलं, योसेफानं जाऊन दार वाजवलं की येशूला जन्म घेण्यासाठी जागा द्या, सगळ्यांनी दार बंद केले. आणि मग गाईच्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यानं दाखवून दिलं. प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलं नाही, पहा मी द्वाराशिवाय द्वार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकतो मी आतमध्ये येईल आणि त्याच्यावर जेवण भोजन करेल. येशूचा जन्म त्यावेळेस झाला, तेव्हा दार ठोकवलं, कोणी उघडलं नाही. आता प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो तेच म्हणत आहे, पहा मी द्वाराशिवाय दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकेल मी आतमध्ये येईल. त्याला आतमध्ये यायचंय. मुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे, या देवाला अंतःकरणामध्ये आतमध्ये येण्यासाठी उत्सुकता आहे. आतमध्ये आणि आत आल्याशिवाय बाहेरचं जीवन बदललं जात नाही बरं का. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्यामध्ये येशूचा प्रवेश झाला किंवा येशूला त्याच्यामध्ये जन्म घेतला तर पहिल्यांदा तो आतमध्ये येतो आणि आतलं सगळं बाहेर काढतो. जसं आम्ही पाहतो काना गावामध्ये द्राक्षरस संपल्यावरती काही लोक मरियेकडे गेले आणि त्याला सांगितलं की सांग प्रभूला द्राक्षरस संपलेला आहे. येशूकडे त्या लोकांना घेऊन जाते. असं येशू पहिला प्रश्न करतो, बाई तुझा माझा काय संबंध आहे, याच्याशी तुझा माझा काही संबंध नाही, माझी वेळ अजून आली नाही. बघा ज्या मरियेनं येशूला जन्म दिला तो तिच्याशी संबंध ठेवत नाही. जिने जन्म दिलेला आहे तिच्याशी संबंध ठेवत नाही. तो विचार करा, जन्म देत्या आईला तो बाई म्हणतो आणि बाई याच्याशी तुझा माझा काही संबंध नाही. आम्ही कुठल्या पद्धतीनं येशूशी संबंध लावू शकतो. म्हणतो म्हटला तू माझ्या नावाने भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, मला प्रभूजी प्रभूजी म्हटला. तो म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही, संबंधच नाही तुमच्याशी माझा. मरीशी संबंध नाही, भूत काढतात, रोगी बरे करतात, त्यांच्याशी संबंध नाही. प्रभूजी प्रभूजी म्हणतो, प्रार्थना करतात, त्यांच्याशी संबंध नाही. मग संबंध आहे कुणाचा? कोणाशी संबंध आहे? लक्षात घ्या. किती भारी प्रीचिंग आज रात्री या पुलपीट वरून जरी मी केलं आणि तुम्ही ऐकत बसला, ऐकण्यानं संबंध प्रस्थापित होणार नाही आणि मी बोलल्यानं पण संबंध प्रस्थापित होणार नाही. रिलेशन मेंटेन करणं किंवा मला स्वर्ग राज्य मिळावं याच्यासाठी पहिल्यांदा माझं हृदय रिपेअर होणं गरजेचं आहे. अंतःकरण रिपेअर होणं फार गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, पृथ्वी तलावर राहत असताना तुम्ही किती वर्ष चर्चला गेलं, किती वर्ष दानधर्म केला आणि किती बायबल वाचलं, याच्यावर तुम्हाला शून्य किंमत असणार आहे. शून्य किंमत. नीट ऐका बरं का, शून्य किंमत. बौद्ध धर्मशास्त्र देहाला शिणवतं, बरं ते सोडून द्या. डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा 40 दिवस उपवास करून सैतानानं त्याला डोंगरावरती नेलं आणि सैतानानं बायबल मधले प्रश्न येशू समोर टाकले. बायबल मधली वचन एक एक वचन काढून त्याने ठेवलं. त्या धोंड्याला भाकर होण्याची आज्ञा कर. येशूनं पण वचन काढलं, त्याला सांगितलं मनुष्य केवळ भाकर नव्हे तर देवाच्या मुखातनं निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल. युद्ध वचनावर चालू होतं. आता विचार करा, सैतानाला अख्खं बायबल पाठ आहे, मग तुमच्या बायबलचं काय संबंध आहे तिथं? ऑलरेडी त्याला बायबल पाठ आहे. तुमचं बायबल पाठांतर पण तुम्हाला सांगत नाही की तुमच्या येशूची कनेक्टिव्हिटी आहे. मुळीच नाही. प्रश्न तो नाहीच आहे. जेवढं बायबल माहितीये त्याच्यातलं पाळलं किती याच्यावर जजमेंट आहे. किती वाळलं? अहो शास्त्रात असं लिहिलंय, एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर. हे शास्त्रात लिहिलेलं आहे. एका गालात मारली दुसरा गाल पुढं कर. मग आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या समाजाची व्यवस्था याच्यापेक्षा बिघडलेली. हे दुसरी एकमेकाची गाल शोधायला लागलेत, मारायला. इकडं जर तुम्ही बघितलं, पालन करायला कोण नाही, प्रीचिंग करायला तुम्हाला हजारो लाखो वक्ते सापडतील. प्रश्न तो नाही. आम्हाला आमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण व्हायला, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि जोपर्यंत मी कोण आहे हे सापडलं जात नाही तोपर्यंत मी प्रभूच्या जवळ कधी जाऊ शकत नाही. आज माझा विषय तो नाही, परंतु कुठंतरी आम्हाला स्वतःला हलवायचंय. कुठंतरी आम्हाला स्वतःला
तपासायचंय. कशासाठी तपासायचंय? की जेव्हा आमची तपासणी होईल, तसंच वचनामध्ये दिलं, मने मने तकेलू पारसीन, राजा मी तुला तागडीमध्ये तोललं आणि तू पुन्हा भरलेला आहे. नारायण वामन टिळक ज्या व्यक्तीनं एवढी सुंदर गीतं दिली, गीतांचा संग्रह दिला, पण ते एका गीतामध्ये म्हणतात, पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनही उन्हा. होल जो 3 स्वर्गामध्ये गेला तो म्हणतो मी एवढ्यात पूर्ण झालो असं नाही, तर जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. हे गोष्टी त्या लोकांकडे होत्या ज्यांनी स्वर्ग राज्य जाण्यासाठी रोज प्रयत्न करत होते. पण आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःला इतकं काही बंदिस्त करून ठेवलं आणि आम्हाला असं वाटतं काही केलं तरी मी स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. आज रात्री पहिल्यांदा स्वर्ग राज्याची कल्पना आमच्या डोक्यामध्ये असताना या कल्पने संबंधानं आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही आमच्या जीवना संबंधाने विचार केला पाहिजे आणि आमचं मन, आमचं अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत. या पृथ्वी तलावरती राहत असतात सैतानाचं प्रमुख अस्त्र काय माहिती का? लोकांना एका भीतीमध्ये अडकून ठेवायचं. तुमच्यामध्ये भीती असावी आणि भीतीच्या जीवनामध्ये राहत असताना तुम्ही स्वर्गाकडे लक्ष देऊ नये, तुम्ही देवाकडे लक्ष पुरवू नये. देव राज्य तुमच्या डोक्यातनं निघून गेलं पाहिजे. तुम्ही बघा, प्रभू येशू ख्रिस्त ज्या जन्माला आला त्या जन्माची पहिली वार्ता काय असेल तर भिवू नका. का पहिल्यांदा हा शब्द वापरला, भिवू नका? देवदूत स्वर्गामधनं खाली आले आणि खाली आल्यावर जे पहिला शब्द त्यानं या जगाला दिला आणि त्या शब्दासंबंधानं म्हटलं भिवू नका. आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. म्हणजे त्याला माहिती आहे जगाला जर तारण कळलं पाहिजे, स्वर्ग राज्य कळलं पाहिजे, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा माणसामधली भीती निघून गेली पाहिजे. आज मनुष्य देवाकडं का वळू शकत नाही? तर त्याच्यामध्ये काहीतरी, कुठली तरी त्याच्यामध्ये भीती, रोगाची असेल, परिवाराची असेल, नोकरीची असेल, स्वतःविषयीची असेल, समाजाविषयीची असेल, मरणाची भीती असेल, एक वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आहेत. पण या भीतीचा परिणाम काय होतो माहिती का? त्यानं देवाला भिण्याच्या ऐवजी तो परिस्थितीला भीत राहतो आणि याच्यामुळं देवावरचा त्याचा विश्वास कमकुवत होतो. देव समजत नाही त्याला, देवच त्याला समजत नाही. आता आम्हाला भीतीपासून आमची सुटका व्हायला पाहिजे. म्हणून पहिली सुवार्ता जी होती आणि त्याला म्हटलं भिवू नका. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थानानंतर येशूनं शिष्यांना सुद्धा दर्शन दिल्यावर पहिला शब्द कोणता वापरला तर भिवू नका. ऐका, आणि आत्ता जगाला जर खरा देव समजायला पाहिजे तर त्यानं भयापासून स्वतःची सुटका केली पाहिजे. परंतु आम्हाला भयच कळत नाही ना, काय भय आहे आणि त्या भीतीच्या छत्राखाली आम्ही कसं वावरतो. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 15वा अध्याय 1 आणि 2 वचन. उत्पत्ती 15 1 आणि 2 वचन. हा कोणाकडे आहे का माहित? या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. ते असं अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तुम्हाला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की एबेनेझर माझ्या घराचा मालक होणार. बस. आता सगळ्यात मोठा विश्वासणाऱ्यांचा बाप, शास्त्रामध्ये असं म्हटलं की धोंड्यापासून अब्रामाची संतती निर्माण करेल. या अब्रामाला असं म्हटलं अब्राम, इसाक, याकोब यांचा देव. सगळ्यात टॉपला कोण आहे तर अब्राम. का? आमचं नाव ना शास्त्रात आहे, आमचं नाव ना चर्च मध्ये चांगलं आहे, आमचं नाव ना समाजामध्ये ना नातेवाईकांमध्ये चांगलं आहे. आम्ही पाहतो अब्राम जो आहे तो देवाच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात टॉपचा व्यक्ती आणि त्याच्यामध्ये भीती. हो, काय भीती त्याची?
बघा या अब्रामाला देवानं हाक मारली, त्यास असं म्हटलं की तो मूर्त्या बनवणार होता, एक मूर्तिकार होता आणि त्याचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. त्याचं कुटुंब, त्याचा परिवार, त्याचे वडील, त्याचा पुतण्या, हे सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा व्यवहार चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये देव त्याच्याशी बोलला आणि त्याला म्हटला, मी सांगतो त्या देशामध्ये माझ्या मागेच. बरं तो निघाला, वाणी ऐकून निघाला आणि असं करता करता देवाची वाणी ऐकल्या कारणानं असं लिहिलं शास्त्रामध्ये, देवानं त्याला इतकं संपन्न केलं की त्याच्याकडं इतकी मालमत्ता झाली. आता लोट आणि त्याच्या अब्रामाला, त्याच्या गुराख्यांना आणि त्या कोणाला एकत्र राहता येणं एवढी त्याची संपत्ती वाढली. आता सगळ्यात मोठा प्रश्न जगण्यासाठी आवश्यक आहे संपत्ती. संपत्तीची आवश्यकता आहे हो. पैसा नसेल तर नाही जगता येणार, संपत्ती पाहिजे. माणूस या दिवसामध्ये आज त्याच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न पोट कसं भरायचं, त्याची भीती त्याला आहे. जोपर्यंत पोट भरलं जात नाही, जोपर्यंत गरजा पूर्ण होत नाही, तोपर्यंत देव, धर्म, आध्यात्मिक जीवन, शरीर या गोष्टीचा विचार तो करू शकत नाही. आज आम्ही पाहतो इतकं काही मनुष्यानं आपल्या असणाऱ्या गरजेला महत्व दिलेलं की त्याला आत्मिक जीवनाची काळजी नाही. आत्मिक जीवनाची काळजी येशू ख्रिस्तानं ते सांगितलं नाही का पृथ्वी तलावर राजाच्या मुलाचं लग्न निघालं, निमंत्रण पाठवलं सगळ्याला आणि निमंत्रण पाठवल्यानंतर प्रत्येकाने वेगवेगळं कारण सांगितलं. कोणी म्हटलं मी शेत घेतलं, कोणी म्हटलं मी आता लग्न करून आलो, कोणी म्हटलं बैल जोडी घेतली. सगळ्यांनी सगळ्या कारण सांगितली. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की त्या राजानं काय केलं, तो म्हटलं रस्त्यावरती जा, लुळे, लंगडे, फांगळे, आंधळे, गरीब, भिकारी, भुकेली लोक यांना बोलून घेऊ द्या. प्रश्न तोच आहे. आज आम्ही आमच्या कामकाजामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या प्रॉपर्टीमध्ये इतका व्यस्त झालेलो आहे, त्या गोष्टीपेक्षा आम्ही आत्मिक गोष्टीला कधीच महत्व दिलेलं नाही. आमच्या परिवाराला महत्व दिलेलं आहे, आमच्या प्रॉपर्टीला महत्व दिलेलं आहे, पत्नीला, पतीला, लेकरांना. कोणी सुद्धा विचार करताना हा विचार करत नाही, आज जर मेलो, माझी लेकरं मला कबरेत टाकतील, माझी पत्नी मला कबरेत टाकेल, आणि स्वर्ग राज्याचं काय? स्वर्ग राज्य म्हणजे भीती कशाची माहिती का? भीती फक्त मला या पृथ्वी तलावर राहत असताना जगण्यासाठी गोष्टी मिळतील का, बैल मिळेल का, शेत मिळेल का, पत्नी मिळेल का, लेकरं मिळतील का. पण कोणाला सुद्धा भीती नरकाची नाही किंवा स्वर्ग राज्याची भीती नाही. आणि स्वर्ग राज्याची भीती जर असती ना, लक्षात घ्या, अब्रामाकडे सगळं होतं, देवाच्या शब्दाला त्यांनी किंमत दिली आणि प्रभूच्या मागे तो चालला, संपन्न झाला. का देऊ नाही का? संपन्नता ही देवाच्या लोकांना त्याच्या मागे चालल्यावर आपोआप मिळते. आमीन म्हणाल का? आपोआप येते हो. मी तुमच्या समोर उभा आहे ना आज. ज्या दिवशी मी सेवेला सुरुवात केली 97 सालामध्ये, आणि सेवेला सुरुवात केल्यानंतर माझ्या खिशामध्ये 1.5 दमडी नव्हती. 1.5 दमडी. चहाचा कप कोणी देत नव्हतं. चहाचा कप, घालायला कपडे नव्हते, चालवायला सायकल नव्हती. 20-20 किलोमीटर चालत चालत फिरायचे. तर देवाने हाक मारले, त्याच्या मागे निघाले. कपडे नव्हते, रस्त्यावरचे भूकंपाचे कपडे 20 रुपये 30 रुपयाला मिळत होते, ते कपडे घालत होतो आणि सेवा करत होतो. कंपनीमध्ये कामाला होतो, त्यास पगार 500 रुपये महिना. त्या परिस्थितीमध्ये मी काम केलं. मग काय, देवाने हाक मारली म्हणून गरिबी तशीच राहिली का? मला तुम्हाला सांगू द्या, देवानं जे द्यायचं त्याच्या गौरवानं मला दिलेलं आहे. गौरवानं दिलं, गौरवानं दिलं. प्रश्न जगण्याचा नाहीये, तुम्ही कसं जगता आणि जगण्यासाठी तुम्हाला आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत. शास्त्रात असं लिहिलं, तो आपल्या प्रियजनात जे काही लागतं ते झोपेत पुरवतो. प्रश्न जगण्याचा नाहीये, प्रश्न देवामध्ये टिकवण्याचा आहे. प्रश्न खरंच जगण्याचा आहे. तुमच्याकडे काय नाही हा प्रश्न. अहो, त्या अब्रामाला देवाने त्याला भीती वाटली. कसली भीती वाटली? तेव्हा तुम्हाला संपन्न केलं. ऐका, आज रात्री तुमच्याकडे काही नाही याची भीती बाळगू नका. देव तो म्हणतो, रानामधल्या गवताकडे पहा,
त्या गवताला तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कळेल शलमोनापेक्षा सुंदर साज प्रभूनं त्याला चढवला. तो म्हणतो अरे रानातल्या गवताला जर मी एवढं देतो, तुम्ही तर माझ्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे खंडून घेतलेले लोक आहात, तुम्हाला किती विशेष प्रकारे मी देतो. हा प्रश्न नाहीच आहे आमच्यासाठी. आम्ही कसं जगावं हा प्रश्न नाही, आम्ही कसं प्रभूमध्ये टिकावं हा प्रश्न आहे. कसं प्रभूमध्ये टिकावं. अन्न वस्त्र निवारा. प्रभू काय सुंदर सांगतो, अरे आकाशातल्या पाखरांकडे पहा, पेरीत नाही कातीत पण. एका चिमणीला बीपी नाही, एका चिमणीला शुगर नाही, एका चिमणीला टेन्शन नाही, आणि इकडे बघा आपले 12 महिने 17 काळ डोक्याला हात लावून त्यांच्या डोक्यामध्ये टेन्शन आहे. कसं व्हायचं. आणि बिलिव्हर्स वर काय तर बिलिव्हर्स. आणि सगळ्यात जास्त रोग बिलिव्हर्सला, सगळ्यात जास्त समस्या बिलिव्हर्सला, आणि सगळ्यात जास्त भविष्याची चिंता बिलिव्हर्सला. अरे सोडून द्या, प्रभूच्या हाती जीवन द्या. प्रभू गौरवानं तुमची गरज भागवणार. आणि जगताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जी योग्य ती प्रभू मला देणार, त्या गोष्टीचं मोह नाही करायचं. प्रभू मला हे दे. अब्रामानं नाही म्हटलं देवा मला सोनं रूप दे. लक्षात घ्या, तुम्ही देवाच्या मागे चालताना देव जे त्याच्या मागे चालतात त्याला सर्वोत्तम ते दिल्याशिवाय राहत नाही. सर्वोत्तम बर का. देवाला सोने से कम नाही, गुम गया तो गम नाही, बेंटेक्स द्यायला आवडत नाही. त्याला 100% प्युअर तुम्हाला देव द्यायला आवडतं का? कारण तुमचा देव प्युअर देव आहे. प्युअर देव आहे. कशाची भीती? अब्रामाची भीती. प्रभू सगळं दिलंय, आता मी मरणार आणि माझा चाकर खाणार. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बघा काय भीती होती आधी भीती होती पैसा मिळायला पाहिजे. देवाने दिला, का देऊ नाही का? देवाचे लोक हे नेहमी समृद्धच असतात. जोरात आम्ही घेऊ द्या, समृद्धच. मग तुम्ही म्हणाल पाळक साहेब, आपल्याकडं आपल्या समाजामध्ये, तुमच्या नाशिक मधली परिस्थिती काय माहिती नाही, पण आमच्या सोलापूरमध्ये पेंटर आणि कार्पेंटर जास्त आहे. आणि त्याला विचारलं ना, का पेंटर आणि कार्पेंटर? अहो येशू कार्पेंटर होता, सुताराचा पोरगा. येशू कार्पेंटर होता, पण अब्राम सोनं रुपयानं संपन्न होता. का हो? काय फरक आहे अब्राम मध्ये येशू मध्ये? असं दिले शास्त्रामध्ये, आम्ही धनवान होण्यासाठी तो निर्धन झाला. गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेण्याचा उद्देश त्याचा काय होता की त्याचं भाग्य उजळावं. येशूचा जन्म तिथं झालेला. जिथं येशूचा जन्म होतो ना, त्याच्या जन्मानं सगळी परिस्थिती बदलली जाते. तुम्हाला माहिती का येशूचा जन्म होण्यामाग धारणा? मी तर असं म्हणेल, जर तुमच्या परिवारामध्ये येशूचा जन्म झाला, तुमचा परिवार हा कधीच दरिद्री असू शकणार नाही. आणि दरिद्री जर आम्ही असतो ना, याचं कारण देवाचं वचन आम्हाला समजलंच नाही. पण ज्याला देवाचं वचन समजलं, त्याची परिस्थिती देव वचनानुसार बदलत असतो. अडवल्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं, यात लिहिलेले वचन तू पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येते. नगरात आशीर्वादित, शेतीवाडीत आशीर्वादित, सगळीकडे तो आशीर्वाद येतो. प्रॉब्लेम ती नाही. कोणती भीती आहे तर तो वाचा बरोबर वचन ते परत एकदा. तेच वचन, उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झालं. ते असं, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तुम्हाला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. माझ्या घराचा. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाच्या मार्गामध्ये चालताना पहिल्या गोष्टीला पहिलं स्थान द्यायचं. आता बघा, अब्राम ज्यावेळेस हे वचन बोलतो त्यावेळेस तो 80 वर्षाचा झालेला आहे. आणि अब्रामानं देवाच्या मागे चालत असताना पहिल्यांदा धन संपत्ती सगळं काही मिळवलं. सगळं मिळवल्यावर मग त्याच्या डोक्यात मुलगा, प्रश्न काय आला, आता मला मुलगा पाहिजे. आमचे लोक लग्न झालं ना, 2 वर्षात पाळकासमोर उभं राहतात. काम नाही, धंदा नाही, कमवायची अक्कल नाही, आणि ते आईवडील
आमचा मुलगा आहे, ही माझी सोन आहे, 2 वर्ष झालेत लग्न होऊन, आणि यांना लेकरू होऊन प्रार्थना करा. खायला काय घालता? दुपट आणायची तरी ताकद आहे. अब्राम हुशार आहे, त्याला माहिती पहिले माझ्या लेकरासाठी काय आवश्यक आहे ते देवाकडे मागेल. आणि संपत्ती जमा केली. संपत्ती जमा केल्यावर ऐका, ज्या पोझिशनला तो आला त्याचं डेअरिंग बघा हो. जेव्हा तो परमेश्वराशी बोलत होता ना, त्या सारा तिचं गर्भाशय बंद झालेलं आहे. तिचं गर्भाशय बंद आहे. तिची कातडी थिजून गेली, तिची हाडं आता कातडीला जडवून गेलेली आहेत. म्हातारी झालेली सारा आहे. पण त्यानं भीतीला बाजूला काढलं आणि परमेश्वराला उगाच भीत प्रश्न केला. माझा एक संदेश आहे, तुम्ही ऐका. डर को डराना है, 100% ऐका. डर को डराना है. अब्रामानं आपल्यामध्ये असणाऱ्या भीतीचा सामना करताना त्यानं काय केलं तर त्या भीतीला भीती दाखवली. कशी भीती दाखवली? 180 वर्षाचा अब्राम देवासमोर जाऊन म्हणतो, प्रभूजी सगळी संपत्ती तुम्हाला दिली, पण वारस दुसरा होणार आहे ना. लक्षात ठेवा, मला कधी कधी प्रश्न पडतो, देव स्वर्गामध्ये बसून नेमकं काय करतो? इस्रायलाच्या रक्षकाला आणि बघा, जे जागे राहतात ना ते सारखं काय ना तरी खुटफुट करत असतात. पण देव पण स्वर्गामध्ये बसून खुटफुटच करतो ना. कारण असं लिहिलं की तो म्हटलं की त्यानं आपल्या प्रतिरूपाचाच मनुष्य निर्माण केला. आणि ज्या दिवशी सैतानानं हवेला फळ दिलं, तो काय म्हटलं माहिती का? तू हे फळ खाशील तर देवासारखं तू बनशील. फळाची ताकद आहे, तू देवासारखा. म्हणजे जसं तुम्ही पृथ्वी तलावरती आहात ना, देव तुमच्यासारख्या स्वभावाचा आहे. देव तसंच करत आहे. आता देव स्वर्गामध्ये बसला आणि त्यानं खुटफुट करायला सुरुवात केली. काय खुटफुट केली? अब्रामाची भेट घेतली. अब्रामाला अब्राम देवाला, प्रभू मी आता म्हातारा झालो, माझी संपत्ती दुसऱ्याच्या नावावर. म्हटलं काय हरकत आहे? तुला संतती पाहिजे ना, तुझ्या संपत्तीसाठी संतती पाहिजे, चल मी तुला देऊन टाकला. आता बघा, देव देताना त्याची बायको सारा इतकी दाराच्या पाठीमागे बसून खुदकन हसली. स्त्रियांना पहिल्यापासून हा प्रॉब्लेम आहे बरं का. बागेत मी तोच गोंधळ. खाऊ नको म्हटलं तरी खाल्लं. बरं नुसतं खाल्लं नाही, बैलाला पण खायला घातलं नाही का म्हणतात लोक नाही का. लग्न झाल्या नंदी बैल सारा घेऊन आली, हवा घेऊन आली. खाता काय? बुगो खाऊन मोकळं. आणि वर देवाला दोष द्यायला मोकळा. मी कुठं खाल्लं? तू नसती दिले तर मी नसतं खाल्लं ना. तू बनवून, मी मागितली नव्हती तुला हवा, तू स्वतःहून मला हवा दिलेली आहे. मी तर चांगलं जनावर चारत होतो ना, फळं खात होतो, फुलझाडं खात. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा अजून बरं, आता मी बहिणींना बोललो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, पुनरुत्थानाची पहिली घोषणा स्त्रियांनीच केली. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुमच्यासाठी एनर्जी चूक त्यावेळेस झाली, पण तुम्ही एवढी भारी चूक भरून काढली ना. आज मीटिंगला पण बघा, जेंट्स कमी लेडीज जास्त आहे का? एकदा सत्य कळालं ना तर त्याची घोषणा करण्यासाठी त्यांच्यासारखं सामर्थ्य जगामध्ये दुसऱ्याकडे कोणाकडे नाही. आणि म्हणून पहिली जबाबदारी पण कोणी दिली? कोणाला दिली? प्रभू येशू ख्रिस्तानं मरियेला दिली. जाऊन सांग. कोणाला? पेत्रला सांग, मी पहिल्यांदा उठलेलो आहे. सारा हसली. साराच्या अंतःकरणाची अवस्था तुम्ही बघितलं तर तिने शंका कुशंका धारण केली. आता ऐका, देव अब्रामाला सांगतो, भेऊ नको, तुझं प्रतिफळ मोठं आहे. नीट ऐका, आज रात्री जर तुम्हाला तुमच्यातली भीती तुम्ही काढली तर सगळ्यात नाशिकर हो, सगळ्यात मोठं प्रतिफळ तुम्हाला असणार आहे. बक्षीस. कशाचीच भीती बाळगू नका. करिअरची नको, कुटुंबाची नको, आजारपणाची नको, भविष्याची नको, कशाचीच भीती बाळगू नका. का? कारण तुमच्या भविष्यापेक्षा, तुमच्या आजारापेक्षा तुमचा देव मोठा आहे. आणि म्हणून जर प्रतिफळ तुम्हाला आवश्यक आहे, घेऊ नका. म्हणून दावीद म्हणतो,
मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टास माहिती हो सगळ्याला, सगळं माहिती आहे आम्हाला. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी, पण कब्रस्तानच्या जवळ जाताना मटणाच्या कालवनात पिशवीमध्ये कोळशे घालून मीठ घालून जाताना त्याच्या पलीकडे जाऊन इतर वेळी कधी शिवरक्त जय म्हणणार नाही, पण कब्रस्तानच्या जवळ जाताना हे शिवरक्त जय, हे शिवरक्त जय, हे शिवरक्त जय. सैतान कुठे आहे? कुठे आहे? सगळे बाजूला कारण आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, नेहमी आम्ही एकमेकांमध्ये साहेब माझ्या नवऱ्यात सैतान घुसला, पाळक नवरा येतो आणि पाळक बायकोत सैतान घुसला, हो फार ती भांडण कर. अहो सैतान तिथं नाही, तुमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही, तुमच्यामध्ये तो नाही, सत्ता अधिकार व आकाशातला दुरात्म समूह. आज तुमच्यामध्ये भीती असू देऊ नका. तो लुसिफर इथं नाही, तो तिथं आहे. आणि करतो काय तो? फक्त विचारांचं नियंत्रण, फक्त विचार. जेव्हा तुमच्यामध्ये भीती निर्माण होती तेव्हा तुमच्या विचाराला तो कंट्रोल करतो. भीती तुमच्यामध्ये निर्माण व्हायला, कशाची भीती? जसं सारेमध्ये भीती निर्माण झाली, माझं गर्भाशय आता कोण परत रिपेअर करेल? कसं पॉसिबल आहे? कोण म्हणतो माझं गर्भाशय आता दुरुस्त होणार नाही? कोण म्हणतं मला लेकरू होईल? आज रात्री गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट तुमच्याकडे नाही, तुमचा देव निर्माता आहे आणि ती गोष्ट तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी तो समर्थ आहे. तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी तो समर्थ आहे. मला मागच्या दिवसामध्ये एक बहीण वारंवार कॉल करत होती आणि सांगत होती की पाळक साहेब माझ्यासाठी प्रेयर करा. माझं वय 45 वर्ष आहे आणि लग्न होऊन 20व्या वर्षी माझं लग्न झालं. आज मी 45 वर्षाची, 25 वर्ष गेली, मला लेकरू नाहीये. पण तुमचे अनेक संदेश ऐकले, त्या साक्षी ऐकल्या, त्या साक्षीमध्ये तुम्ही पुष्कळ लोकांसाठी प्रार्थना केली आणि मग त्यांना लेकरं झाली. माझा पण विश्वास आहे, जर सारेला देवानं म्हातारी झाल्यावर 80 वर्ष क्रॉस केल्यावर देवानं त्याला लेकरू दिलं, प्रभू मला पण लेकरू देईल. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं काय स्ट्रॉंग फेथ आहे. तिने डॉक्टरच्या शब्दाकडे नाही, डॉक्टर तुम्हाला सांग 35 नंतर गर्भधारण होणं फार कठीण, होणारच नाही तुम्हाला. आणि मग आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर विचार करतो. बरं आम्ही चर्चला जाणारे लोक आहेत आणि आम्ही विचार काय करतो, नाही आता ते घडू शकत नाही, पण त्या बाईने विश्वास ठेवला. ती म्हटली मला होणार, तुम्ही प्रेयर करा. आणि प्रेयर केली. त्यानंतर मागच्या काही दिवसामध्ये तिचा मला मेसेज आला, तिने सांगितलं पाळक साहेब एक नाही देवानं 2 लेकरं दिली. आहात कुठं तुम्ही? कशाची भीती? मी म्हणतो तुमचं एजवर पण तुम्ही विश्वास ठेवू नका, डॉक्टरच्या रिपोर्ट्स बरोबर तुम्ही विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, जी गोष्ट दिसती ती का दिसती माहिती का? कारण ती दिसणारी गोष्ट तुमची साक्ष बनावी. सारेचं गर्भाशय मृत आहे ना, ही तिची साक्ष बनायला पाहिजे. का तर येणारे जे तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला देवानं विश्वासामध्ये मजबूत करा. आणि प्रभू प्रार्थना ऐकतो, प्रभू अनुग्रह करतो. त्याच्या बरोबर चालताना मिळणारे ते आशीर्वाद त्यांना अनुभवायला मिळतात. कान देऊ नये का? अब्रामाची भीती देवानं घालवली. आणि आज रात्री मी तुम्हाला सांगतो, इथं जे लोक आहेत, इथं जे लोक आहेत, यातले कित्येक लोक जेव्हा घरी जातील, तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करून इथं आला, पण मी तुम्हाला सांगतो जाताना पुन्हा तुम्ही घरी पोचण्याच्या अगोदर तुमचे आशीर्वाद तुमच्या घरी पोचलेले असतील का? कारण माझ्या देवानं याच्यासाठीच मला नाशिकमध्ये पाठवलेलं आहे, याच्यासाठीच पाठवलेलं आहे. काळजी करू नका, सर्व काही बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये, सर्व परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. अब्रामाला तो सांगतो तसं होणार नाही. तुम्ही ज्याची भीती बाळगता, इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय 6 वचन वाचा बरं. इब्री लोकांचं पत्र 13वा अध्याय 6 वचन. इब्री 13:6. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? काय म्हणायचंय? सगळ्यांनी म्हणा,
नाही नाही नाही, ते सगळं कोण सहाय्य करणार? बायबल आहे का? वाचा. म्हणून आपण धैर्याने म्हणतो. म्हणून आपण कशाने म्हणू? धैर्याने म्हणजे काय हो नेमकं? नाही नाही, मनापासून नाही, न घाबरता. डेअरिंग. आता डेअरिंग कसं असतं मी सांगतो बघा. मी ज्यावेळेस सोलापूरमध्ये आलो आणि सोलापूरमध्ये आल्यावरती मला बायबल कॉलेज मी केलं नाही बरं का, पाळकाचा कुठला कोर्स केला नाही. मी एमकॉम झालो होतो. 12वीला असताना प्रभूनं मला एक दृष्टांत दिला होता. स्वप्न सारखं मला पडायचं. एक ठिकाण आहे जिथं आता मी चर्च बांधले, त्या ठिकाणामध्ये रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या जवळ ऑइलचे टँक होते आणि ते मोकळं ग्राउंड होतं. तिथं एक पॉलिटिशियनची सभा होती. त्या सभेला मी आणि पास्टर महाडकर जे माझे पाळक आहेत आणि आम्ही दोघं जण त्या ठिकाणामध्ये गेलो. मग त्या सभेला पुष्कळ गर्दी जमली आणि गर्दी जमल्यावरती खूप लोक आले आणि नेमका पॉलिटिशियन आला. मग तिकडचे सगळे लोक जमा झाले. त्याने आमच्या पास्टरकडे आले आणि त्यांना म्हटले की पहा, आम्ही ज्या पॉलिटिशियनला बोलवलं होतं ते आले नाहीत, तर तुम्ही काहीतरी तुमच्या धर्माचं थोडंसं सांगा. आणि मग ते पाळक मला म्हटले की बघ बाबा, एवढी गर्दी आलेली आहे आणि तुला बोलायचंय. म्हटलं मी कसं बोलणार, तुम्ही एवढे नावाजलेले वक्ते, तुम्ही बोलायचे. म्हटलं नाही, इथं तुला बोलायचंय. आणि मग आमच्या दोघांचं चाललं, तुम्ही बोला मी बोला. मग मी बोलायला लागलो आणि लोकांचं मनामध्ये कार्य घडायला लागलं आणि ते स्वप्न मला सारखं पडायला लागलं. मी जाऊन त्या माझ्या पाळकाला सांगितलं, 12वीला होतो मी त्यावेळेस. ते म्हटलं नाही, देव तुला एका ठिकाणात घेऊन जाणार आहे आणि तिथं तुला सेवा करायची. आणि मग ते स्वप्न मी विसरून गेलो. मग बरेच वर्ष 95 मध्ये काहीतरी मी एक लग्न होतं, त्या लग्नासाठी सोलापूरमध्ये आलो. माझं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं आणि त्या लग्नामध्ये मला घेऊन गेले. ते म्हटले चल प्रीचिंगला. मी गेलो ते प्रीचिंगला आणि प्रीचिंगला गेल्यावरती तरुण लेकरांचा लोंडा, नर्सेसचा लोंडा माझ्या मागं आणि 15 दिवस सतत प्रार्थना 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 प्रार्थना. लोक रडायला लागले, पश्चाताप करायला लागले. मला बायबलचं ग म्हणता ख माहित नव्हतं, पण मी प्रीचिंग करत होतो आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचं जीवन बदलत गेलं. मग मी माझ्या गावी परत आलो. मी कंपनीत कामाला होतो आणि मग प्रभू म्हटलं तुला हे सगळं सोडायचं. मी सोडून सोलापूरमध्ये आलो. 17 वर्ष अशी कठीण सेवा केली. त्या सेवेमध्ये ना मला कपडे मिळत होते, ना खायला नीट मिळत होतं, ना चांगलं लिहायला नीट मिळत होतं. एवढंच नव्हे तर चर्चचं भाडं भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. पण मी एक गोष्ट धैर्यानं बोललो की प्रभू मला एक सुंदर ठिकाणी जागा देणार आहे, जे मला स्वप्न प्रभूनं. आणि नेमकं त्या ठिकाणी जिथं जागा होती ना, ज्या जागेचा दृष्टांत प्रभूनं मला दिला होता, मी आल्या मंडळीला सांगितलं की असं असं दृष्टांत प्रभूनं मला दिलं. तिथला जागेचा मालक आमच्याकडे, जिथं आता मी चर्च बांधतोय त्या जागेचा मालक आमच्याकडे आला. बांधलेला आहे पण आता एक्सटेंड करतोय. मग तो जागेचा मालक आमच्याकडे म्हटलं तुम्ही चर्चला जागा शोधताय असं कळलं. म्हटलं होय. तर म्हटलं आमची जागा तुम्ही घ्या. आम्ही गेलो, बघितली जागा, त्या जागेवरती जाऊन प्रार्थना वगैरे केली. म्हटलं ठीक आहे, मी तुमची जागा घेतो. मग त्याच्या समोरचा मी प्रार्थना केली. म्हटलं झालं का तुमचं? म्हटलं होय. तर चला आता बैठकीला बसू. म्हटलं कसले? नाही तुम्ही आता जागेचे पैसे द्यायचे. तर म्हटलं पैसे नाही. ते तोंड बघितलं माझं. पैसे नाही मंत्र मारून मोकळं का तुम्ही? तुम्ही माझ्या जागेवर मंत्र मारलं, तुमच्या धर्माचं केलं, आता ती जागा कोण घेणार आहे? म्हटलं घेतो. आणि मला माहित नव्हतं तो जागेचा मालक तो गुंड आहे, त्याच्याकडे पिस्तूल होती. मग मला नंतर ते झालं, ज्यांनी मध्य घ्या नाही तर पिस्तूल आहे त्याच्याकडे. त्याला म्हटलं 1 महिन्यात, माझ्याकडे 1 रुपया नव्हता बरं का. त्याला म्हटलं 1 महिन्यामध्ये तुझे सगळे पैसे मी देतो. 1 महिन्यामध्ये. पैसे काय नाही, लोक गरीब आहेत पण धैर्य आहे, डेअरिंग आहे. कोणतं डेअरिंग? काय शब्द वापरला तो? काय वचन आहे वाचा बरं. म्हणून आपण धैर्याने म्हणतो. काय म्हणतो? प्रभू मला सहाय्य करणार आहे. कोण सहाय्य करणार? लोक माझं सहाय्य करणार नाही, देव माझं सहाय्य करणार. मी लोकांकडे पाहिलं त्यास मला कळलं की लोक गरीब आहेत. समोरचा व्यक्ती ज्याच्या समोर ज्याच्या जागेवरती मी थांबलो, तो व्यक्ती जर त्याची जागा मी खरेदी केली नाही तर तो व्यक्ती आता मला सोडणार नाही. पण मी धैर्यानं म्हटलो माझा प्रभू मला सहाय्य करेल. देवाचे प्रिय लोको, आज तुमच्या समोर एक वक्ता म्हणून उभं राहतो. याचं कारण काय? 1 महिन्यामध्ये प्रभूनं जागेच्या पैशाची तरतूद केली आणि त्याला दाखवून दिलं मी याचा देव आहे, मी याचा देव आहे. आज रात्री धैर्यानं म्हणा
माझी गरज भागवण्यासाठी स्वर्गातला देव समर्थ आहे. हे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुखानं कबूल करता प्रभू मला देणार, लक्षात ठेवा, देव डेअरिंगबाज लोकांच्या शोधात आहे. मेळमेळीत लोकांचं नाही बघ. आमच्याकडे कसं असतं माहिती आहे, तेव्हा तुझ्या इच्छेप्रमाणे मला काय असेल द्यायचं ते दे. याचं कारण काय, मुळात आपल्याला गॅरंटी नसते मी त्या लायकीचे आहेत का नाही, देव दिल का नाही म्हणून. आणि देव अशा लोकांच्या शोधात असतो, जसं दावीद म्हणतो, गल्ल्याथाला पाहून परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावरती चाल करून जातो. हे गल्ल्याथा, आज परमेश्वर माझं सहाय्य करेल आणि तुझं धड आकाशातल्या पाखरांना मी देईल. हे डेअरिंग आहे, हे धैर्य आहे तुमच्याकडे. मेळमेळी जीवन जगू नका. आज रात्री जी गोष्ट तुमच्याकडे नाही, धैर्यानं बोला, माझा देव मला देण्यासाठी समर्थ आहे. कोणी तुम्हाला देणार, पण देव तुम्हाला देणार आहे. देव तुम्हाला देणार आहे. तुमचा दाता हा सृष्टीचा निर्माण करताय प्रियानं. तुमचा दाता या सर्व प्रकारच्या सामर्थ्यानं परिपूर्ण आहे. त्याच्याकडे ना तुमच्या बॉडी संबंधीचे विचार लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या कुठल्याच अवयवाकडे पाहू नका. लाजर आजारी पडल्यावर येशू म्हटला, निरोप दिला त्याच्या बहिणी, तुझा मित्र आजारी आहे. आणि येशू मुद्दामून त्यानं टाळलं. 4 दिवसांनी पोहोचला, सावडायला पण नाही गेला. 3 दिवसांनी, 4 दिवसांनी पोहोचला. आणि मग तो म्हटला, चला कबरेकडे मला घेऊन. त्याची बहीण म्हणते, अहो त्याचा वास येईल. हे तर तुला दाखवायचंय ना, हेच तुला दाखवायचंय. तुम्ही मसाला भरून ठेवला, त्याचे डोळे काढले, त्याची किडनी काढली, त्याचं लिव्हर. आता त्यावेळेस मयत काय आपल्या लोकांसारखे नाही. आपल्याकडे मयत करताना काय कौतुक, जन्मभर थंड पाण्याने आंघोळ, पण मेल्यावर गरम पाण्याने आंघोळ. आणि ते आंघोळ घालताना सुद्धा काय म्हणतात, नाही पाणी लय गरम आहे, जरा थंड करा, नाही तर त्याला चटके. आता काय चटके बसणार आहे. आणि त्याच्यापेक्षा डेंजर कब्रस्तानमध्ये, डोक्याकडनं न्या, पायाकडनं न्या, रिटर्न येणार आहे तो. कुठली दिशा काय. अहो तो आतमध्ये पडल्यावरती त्याला किडे निवांत खात बसणार आहे. त्याची ती पार्टी आहे. प्रॉब्लेम तुमच्या बॉडीचा नाही, प्रॉब्लेम आत्म्याचा आहे. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय 4 आणि 5 वचन. लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय 4-5 वचन. काय म्हटले बघा बरं. लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय 4 आणि 5 वचन. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करीतात, शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, आणखीन काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. कोणाची भीती? जे शरीर, तुम्ही नेहमी शरीराचा विचार करता, सगळं शरीरा संबंधात, शरीरासाठी जगतोय आम्ही. एक व्यक्ती मेला, का देवानं प्रार्थना ऐकली नाही? तो का व्यक्ती मेला? साहेब तुम्ही प्रार्थना केली आणि तो आमचा माझा मामा, माझा काका, माझा नवरा, माझे पती, माझी पत्नी, माझे लेक नाही, तू जिवंत आहे, तो नाही राहील, जिवंत राहिला. अरे येशू ख्रिस्त क्रुसावरती मेला ना. तो म्हटला ना, होईल तर हा प्याला मजपासून टोळ. त्याला कुठं मरण आवडत होतं येशूला. मरण ज्यास त्याला समजलं, यातना त्याला समजल्या, त्यास तो म्हटला, हा प्याला माझ्यापासून टळू दे. मरणाचा विचार येशू ख्रिस्ताला अस्वस्थ करत होता. अजूनही तुम्हाला सांगतो, जेव्हा मरण हा शब्द, किंवा त्या रात्री त्याला माहिती होतं की कशा पद्धतीने तो मरणार आहे. अहो तुम्ही ते सगळं ऐकता, पण तुम्हाला त्यातलं गांभीर्य कधी कळत नाही. शरीरामधनं खामाचं रक्त, खांब पडावा तसं त्याचं रक्त, काय प्रेशर होतं मरणाचं त्याला. आणि म्हणून तो प्रार्थना करतो, हा प्याला टळू दे, हे मरण टळू दे. पण काय प्रार्थना करतो? माझ्या इच्छेप्रमाणे नको. हे जगण्यातलं तत्व आहे. शरीराचा नाश करणाऱ्या लोकांना भिवू नका. तुमचा आत्मा सार्वकालिक जीवनामध्ये ज्याला टाकण्याचा अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. प्रश्न शरीराचा नाही, प्रश्न आत्म्याचा आहे. शरीराचा नाही, आत्म्याचा आहे. म्हणून याचा विचार नाही करत बसायचा. तुम्हाला माहिती का, इथं तुमच्याकडे येण्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी बरोबर मीटिंगची तारीख डिक्लेअर झाली. आणि तसं मला ती नागिन झाली. आणि अजूनही ती आहे बरं काही, ती काही गेली नाही, बसली. ती त्रास होतोय. आणि मग
मला कपडे घालता येत नव्हते. असं म्हणतात 20-21 दिवस जात नाही ते. मग आमची आई म्हटली की बाबा नाशिकवाल्याला सांग मीटिंग कॅन्सल झाली. मी म्हटलं ते दगड घेऊन सोलापूरला येतील, कारण त्यांनी किती मेहनत